इथपर्यंत झालं होतं. आपण या ठिकाणी यूज केलं होतं बाय युझिंग बायनॉमियल थेरम. ओके, आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. ए प्लस बी असेल आणि रेस टू काय असेल तर एन असेल. तर याचा फॉर्म्युला काय असतो, ए रेस टू एन करायचा आणि जो पॉवर आहे तो पुढे घेऊन टाकायचा, त्याला डिवाइड करायचं 1 फॅक्टोरियल. आता ए ची पॉवर 1 ने कमी करून टाकायचं ए रेस टू -1 आणि बी ची पॉवर 1 ने वाढून टाकायचं म्हणजे बी रेस टू 1 लिहायची काही गरज नसते. पुढे एन चा 7 आणि ए ची जी पॉवर आहे ती त्याला मल्टिप्लाय करा n-1 एन चा 7 आणि ए ची पॉवर मल्टिप्लाय केलं, 2 टर्म आहे म्हणून डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल. ए ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा आणि बी ची पॉवर वाढवा आणि अशा प्रकारे हा नंबर का पुढे कंटिन्यू होणार. राईट, या प्रकारे तुम्ही काय करू शकता, पुढे नंबर कंटिन्यू करू शकता. पुढे या साईडला शिफ्ट करू. या प्रकारे तुमचा नंबर का आता कंटिन्यू होणार. आता या केसमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, फक्त या टर्मचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं, राईट ना, या टर्मचं. मग या ठिकाणी काय आहे तर 1 - 2l डिवायडेड बाय r cos थिटा रेस टू काय तर -1/2. आता ए म्हणजे काय तुमचा 1 आहे, राईट ना, ए म्हणजे 1 आहे आणि बी म्हणजे काय 2l/r cos थिटा आणि n म्हणजे -1/2. मग ए म्हणजे काय 1 रेस टू n म्हणजे किती -1/2 प्लस n घ्यायचं तुम्हाला आणि n किती आहे तर -1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती 1. त्यानंतर ए घ्यायचा आहे, ए किती 1 आणि त्याचा रेस टू n-1 करायचा आहे, राईट ना, n-1 याच्यामध्ये -1 केला तर हा भेटेल तुम्हाला -3 डिवायडेड बाय 2 भेटेल. क्लिअर आहे. त्यानंतर बी घ्यायचा आणि बी काय आहे तर बी जी साईन पण घ्यावं लागेल तुम्हाला, ठीक आहे. तर लास्ट लेक्चरला आपण ते कन्सिडर नाही केलं तर साईन पण तुम्हाला घेणं गरजेचं असेल आणि तो काय 2l डिवायडेड बाय r आणि r राहिला तुमचं काय तर cos थिटा. क्लिअर आहे. सेकंड टर्म झाली. आता लास्टची टर्म घ्यायची आपल्याला. आता लास्टची टर्म काय आहे तर n म्हणजे किती -1/2 आणि n-1 म्हणजे किती -3/2. त्याला डिवाइड करायचं 2 फॅक्टोरियल आणि 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते तर 2च असते, बरं का नाही. फॅक्टर म्हणजे 2 × 1 2 आणि 3 फॅक्टर म्हणजे 3 × 2 × 1 असं राहतं, ठीक आहे. त्यानंतर ए म्हणजे काय 1 आहे. 1 रेस टू तुम्हाला आणखीन -2 करायचा म्हणजे तो भेटेल तुम्हाला -5/2 आणि पुढची जी टर्म आहे ती काय -2l डिवायडेड बाय r आणि cos थिटा त्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. ओके, आणि पुढची जी टर्म आहे ती कंटिन्यू करणार तर पुढे एक्सटेंड होतच राहणार, ठीक आहे. या प्रकारे पण याचा जर स्क्वेअर केला l ऑलरेडी स्मॉल आहे आणि r कसा आहे खूप लार्जर आहे ऍज कम्पेअर टू l, r इज लार्जर, बरं का नाही. आणि याचा जर रेशो घेतला तर हा नंबर छोटा येणार आहे आणि त्याचा स्क्वेअर केला तर आणखीन स्मॉल येणार, क्यूब केला तर आणखी स्मॉल येणार म्हणजे पुढची टर्म क्यूबची येणार आहे. म्हणजे जी हायर पॉवर टर्म आहे l डिवायडेड बाय r ती काय करू आपण निग्लेक्ट करून टाकू, ठीक आहे. मग हे ऑलरेडी आपलं झालेलं होतं तर आपण त्याला पुढे कंटिन्यू करू. ऍज l इज व्हेरी लेस दॅन r therefore neglect higher power terms of l/r ची जी हायर पॉवर टर्म आहे ती काय करायची आपल्याला निग्लेक्ट करून काढून टाकायचं. मग बघा हे जे इक्वेशन आहे ते काय भेटेल 1 - 2l डिवायडेड बाय r राहिला तुमचा cos थिटा रेस टू -1/2. याचा आन्सर येणार आहे 1 चा किती पॉवर करा, आन्सर नेहमी 1च राहणार, ठीक आहे. माझा 1 हा मायनस आहे आणि हा प्लस आहे आणि हा परत मायनस आहे, मायनस का होणार आहे प्लसच होणार आहे, त्याचा साईन चेंज होणार नाही, ठीक आहे. 1/2 ऍज इट इज, साईन चेंज केलं नाही आपण 1/2. 1 रेस टू काय करा आन्सर 1 आणि लास्टची टर्म ऍज इट इज तो करायला तर 2l डिवायडेड बाय r आणि राहिला तुमचा cos थिटा. पुढची टर्म आपण निग्लेक्ट करून टाकली कारण ती हायर पॉवर टर्म आहे, ठीक आहे. याला सॉल्व्ह करायची काही गरज नाहीये. 2 आणि इथला 2 काय आला आता कॅन्सल. मग याचा जर आन्सर सॉल्व्ह केलं 1 प्लस डायरेक्टली भेटेल l डिवायडेड बाय r आणि हा भेटला तुम्हाला cos थिटा. कोणाची व्हॅल्यू झाली तर या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू झालेली, ओके. आणि ती काय 1 - 2l डिवायडेड बाय r cos थिटा रेस टू काय असेल तर -1/2, ओके. तर ती टर्म आपण या ठिकाणी बायनॉमियल थेरमचा यूज करून साइन केलेला आहे. लास्ट लेक्चरला आपलं फक्त थोडंसं मिस्टेक झालं, या ठिकाणी आपण साइन कन्सिडर नाही केलं, ठीक आहे. तर तुम्ही काही बदल करायचा नाही, फक्त त्या ठिकाणी मायनस साइन थोडं लिहा आणि मग तुमचं इक्वेशन कंटिन्यू करू आपण, ठीक आहे. बघा आता 1/2l/r cos थिटा रेस टू -1/2 याची व्हॅल्यू भेटलेली ती आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करून टाकू, ओके. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम इक्वेशन 2 काय भेटणार आहे तर इक्वेशन 2 आहे 1/r1 इज इक्वल टू
1 अपॉन आर इन ब्रॅकेट या पूर्ण टर्मची व्हॅल्यू काय आली तर ई आलेली ती टाकून द्या 1 प्लस एल डिवायडेड बाय आर आणि या ठिकाणी राहिला काय तर कॉस थिटा हे झालं तुमचं 1 अपॉन R1 ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता या 1 अपॉन R1 ची जी व्हॅल्यू आहे ओके 1 अपॉन R1 ची जी व्हॅल्यू आहे तर ती आपण या ठिकाणी पुट केली. इक्वेशन नंबर 2 मधलं ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. दिसलं सर्वांना? थोडं इकडे घेतो. 1 अपॉन R1 इज इक्वल टू 1 अपॉन R आणि त्या पूर्ण ब्रॅकेटची जी पॉवर आहे -1 त्याचा आन्सर आला 1 प्लस R डिवायडेड बाय एल कॉस थिटा ते या ठिकाणी पुट केलं. आता ही 1 अपॉन R1 आपण काय करू तर फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करू म्हणजे पोटेन्शियल मध्ये पुट करू. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू आली अगेन इक्वेशन नंबर 1 बिकम इक्वेशन 1 काय आहे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए पॉइंटला पोटेन्शियल आहे आणि याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी आहे क्यू डिवायडेड बाय R1 आणि R1 च्या जागी आपल्याला रिप्लेस करायचं कशाने 1 अपॉन R1 ची व्हॅल्यू मध्ये बरं का 1 अपॉन R मग क्यू तसंच ठेवा वाटलं तर आणि हा 1 अपॉन R1 च्या जागी मी काय टाकणार आहे 1 अपॉन R इन ब्रॅकेट 1 प्लस एल डिवायडेड बाय R आणि पुढची टर्म काय राहिली तर ती राहिली आपली कॉस थिटा. ओके ब्रॅकेट कम्प्लीट. याला मॉडिफाय करून घेऊ मग पोटेन्शियल ऍट पॉइंट ए इज इक्वल टू तर काय भेटणार आहे 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय आर लिहून टाकू क्यू डिवायडेड बाय आर आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे तर ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 प्लस एल डिवायडेड बाय आर हा झाला तुमचा कॉस थिटा हे झालं तुमचं नेक्स्ट इक्वेशन म्हणजे पोटेन्शियल ऍट पॉइंट ए या ठिकाणी आपलं कम्प्लीट झालं. दिस इज इक्वेशन 3. ओके मग या प्रकारे आपण इक्वेशन ऍट पॉइंट ए फक्त ए पॉइंटमुळे किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते फाइंड केलं. आता सिमिलरली आपल्याला कोणासाठी फाइंड करायचं तर बी पॉईंट साठी फाइंड करायचं. एवढी मोठी प्रोसेस आपण परत एकदा करणार आहे बी पॉईंट साठी. ओके हे झालं तुमचं टोटल ए पॉइंटला किती पोटेन्शियल डेव्हलप झालं त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. आता आपल्याला डिस्कस करायचं बी पॉइंटला किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. मग पुढचा पॉईंट घेतो पोटेन्शियल at point B due to negative charge. Okay, due to charge कोणता चार्ज आहे तर -q आहे राईट ना. -q मुळे किती पोटेन्शियल डेव्हलप होणार ते आपल्या या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मग कोणत्या पॉईंटला तो बी पॉईंटला मग त्याला VB कन्सिडर केलं किंवा तुम्ही V1 V2 काही पण कन्सिडर करा तुमच्या पद्धतीने VB आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू. आता क्यू कोणता आहे पोटेंशियल ऍट पॉइंट सी ना पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू चार्ज -q ऍट बी. बी ला तो चार्ज आहे त्याच्यामुळे आपल्याला सी पॉइंटला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे राईट एकदम. आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी चार्ज आहे चार्ज कोणता आहे तर तो आहे तुमचा -q आहे राईट आणि या दोघांमधलं डिस्टन्स घ्यायचं आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे तर R2 इतकं डिस्टन्स आहे. आता मायनस साईन आहे तो मायनस साईन काय करू तर आपण स्टार्टिंगला घेऊन टाकू. मग या ठिकाणी काय भेटेल तर VB इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी राहिलं Q डिवायडेड बाय R2. आता आपलं मेन काम काय आहे तर याला इक्वेशन नंबर 4 कन्सिडर करू. मेन काम आहे आपलं R2 फाइंड करणं. ठीक आहे. एकदा का R2 फाइंड केलं तर हे आपलं इक्वेशन भेटून जाईल. सेम वेने पहिल्या याला जसं तुम्ही सॉल्व्ह केलं त्याच प्रकारे आपल्याला कन्सिडर करायचं. R2 जर फाइंड करायचं असेल तर बघा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला कोणता CNB एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ही त्याची हायपोटेनियस झाली ही त्याची पहिली साईड झाली आणि दुसरी साईड झाली पण इथपर्यंत डिस्टन्स R आहे आणि इथलं जे डिस्टन्स आहे ते काय तर L cos थिटा. जसं वरचं ट्रायंगल तसं इथला ट्रायंगल आहे मी ते काय टाकलं नाही कारण कॉम्प्लिकेशन वाढून जाईल. ठीक आहे म्हणजे इकडची जी साईड आहे ती काय असणार तर R प्लस L cos थिटा राईट ना. मग आपण या ठिकाणी तो ट्रायंगल कन्सिडर करू. मग कोणता ट्रायंगल इन ट्रायंगल CNB मेजर ऑफ अँगल CNB इज इक्वल टू काय असेल तर 90 डिग्री बाय युझिंग पायथागोरस थेरम. मग सांगा पायथागोरस थेरम काय असेल तर हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे CB स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट साइड किंवा सेकंड फर्स्ट साइड घेऊन टाका वाटलं तर NB स्क्वेअर प्लस प्लस कोणती तर इकडची साइड आणि इकडची साइड काय तर CN स्क्वेअर. तर आता ही व्हॅल्यू पुट करून टाकू. CB ची व्हॅल्यू आहे R2 मग R2 चा या ठिकाणी आपण स्क्वेअर करून टाकू. ठीक आहे. NB किती आहे तर NB आहे L साइन थिटा त्याचा स्क्वेअर करायचा L साइन थिटा त्याचा स्क्वेअर प्लस CN किती आहे तर CN आहे इकडचा R आणि उरलेला आहे L cos थिटा मग ते पुट करून टाकू R प्लस L cos थिटा आणि त्याचा काय होणार तर स्क्वेअर होणार राईट. आता याचं स्क्वेअरिंग केल्यानंतर R2 स्क्वेअर इज इक्वल टू याचा स्क्वेअर करा L स्क्वेअर
साइन स्क्वेअर थिटा आणि याचा स्क्वेअर. इथं काय करावं लागेल तुम्हाला फॉर्म्युला यूज करावं लागेल. ए प्लस बी आधीच्या ह्याच्यात होतं ए मायनस बी, आता आहे तुमचं ए प्लस बी. मग ए प्लस बी घेतला तर ए चा स्क्वेअर प्लस 2ab आणि ए बी आहे तुमचा ए आहे आर आणि बी आहे तुमचा एल कॉस थिटा आणि लास्टच्या टर्मचा स्क्वेअर करायचा म्हणजे तो काय आला तर एल स्क्वेअर आणि या ठिकाणी आहे कॉस स्क्वेअर थिटा. आता एल स्क्वेअर या ठिकाणी पण आहे आणि लास्टला पण आहे, ते दोन्ही एकत्र करून घेऊ आणि एल स्क्वेअर कॉमन घेऊन टाकू. जसं आपण आधीच्या इक्वेशन मध्ये केलं तेच करायचंय. मारायला एल स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस एल स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. लास्टची टर्म मी सुरुवातीला लिहिलेली आहे आणि पुढे रिमेनिंग करायला आर स्क्वेअर प्लस 2rl आणि इंटू करायला तर तुमचा कॉस थिटा. या दोन्ही टर्म मधून काय कॉमन येणार आहे एल स्क्वेअर आणि या ठिकाणी राहिला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ती पण स्टेप लिहून देतो वाटलं सर म्हणजे तुम्हाला पुढे अडचण येणार. आणि प्लस पुढे करायला तर आर स्क्वेअर प्लस 2rl इंटू करायला तर कॉस थिटा. आता साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू काय असते तर 1 असते बाय युझिंग आयडेंटिटी, बरोबर की नाही. मग झाला तुमचा एल स्क्वेअर याची व्हॅल्यू 1 झाली. पुढे करायला तर आर स्क्वेअर प्लस 2rl इंटू करायला तर कॉस थिटा. आता या सर्व टर्म मधून मला काय करायचं तर आर कॉमन घ्यायचा, आर स्क्वेअर काय करायचा कॉमन घ्यायचा, राईट. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करा डिवाइड करा आणि नंतर कॉमन घ्या वाटलं सर. म्हणजे बघा आर स्क्वेअर जेव्हा कॉमन घेणार आहे या प्रत्येक टर्मला तुम्हाला डिवाइड करायचं आर स्क्वेअरने, तेवढे लक्ष ठेवायचं. मग डायरेक्टली आपण त्याला सॉल्व्ह करू वाटलं सर. काल मी तुम्हाला ऍडजस्ट करून दिलं होतं, आता काही गरज नाहीये. मग मी आर स्क्वेअर कॉमन घेतला, याला डिवाइड करायचा झाला एल स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. क्लिअर आहे. आर स्क्वेअरला डिवाइड केला आर स्क्वेअरने तर याचा आन्सर आला 1 प्लस इथे पण आर स्क्वेअरने डिवाइड करायचं एक एक आर कॅन्सल म्हणजे राहिला 2l डिवायडेड बाय आर आणि राहिला तुमचा काय तर कॉस थिटा. हे झालं तुमचा R2 स्क्वेअरचा फॉर्म्युला. पण बघा जर फिगर मध्ये ऑब्झर्व केलं एल व्हेरी स्मॉल आहे आणि ऍज कम्पेअर टू एल आर इज लार्जर आहे, बरोबर का नाही. मग ती टर्म जी आहे हायर पॉवर टर्म ती काय करू आपण निग्लेक्ट करून टाकू. मग नेक्स्ट स्टेप ऍज एल इज व्हेरी लेस दॅन आर देअरफॉर निग्लेक्ट एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर टर्म. तर ही जी हायर पॉवर टर्म आहे 2 किंवा 2पेक्षा जास्त पॉवरवाली टर्म ती काय करायची आपल्याला डायरेक्टली निग्लेक्ट करायचं. मग हे जे इक्वेशन आहे ते कसं लिहिता येईल आपल्याला R2 स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर इन ब्रॅकेट ही पूर्ण टर्म निग्लेक्ट झाली. मग राहिला काय 1 प्लस 2l डिवायडेड बाय आर आणि इंटू राहिला तुमचा कॉस थिटा. पण इथं स्क्वेअर आहे मग याला काय करू आपण पुढची स्टेप स्क्वेअर रूट घेऊन टाकू, ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप टेकिंग स्क्वेअर रूट आणि सोबत तुम्ही स्क्वेअर रूट जर घेतला तर काय भेटेल तर R2 इज इक्वल टू आर याचा स्क्वेअर येणार, बरं का नाही. R2 स्क्वेअरचं फक्त R2 येणार आणि आरचा स्क्वेअर काय येणार फक्त आरच येणार आणि याचा स्क्वेअर रूट घ्यायचंय 1 प्लस 2l डिवायडेड बाय आर आयला कॉस थिटा. स्क्वेअर रूटचा अर्थ असतो रेस टू 1/2. पण बघा हे झालं फक्त R2 ची व्हॅल्यू, पण आपल्या शोधायचं काय 1/R2. मग याचं काय करा तर रेसिप्रोकल घेऊन टाका, ठीक आहे. आणि रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय करायचं ते आपण पुढे डिस्कस करू. आता 1/R1 R2 भेटलेला आहे त्याचा रेसिप्रोकल करून घेऊ. बघा मी R2चं इक्वेशन लिहून देतो आधी. R2 इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट 1 प्लस होता 2l डिवायडेड बाय आर आणि हा कॉस थिटा रेस टू काय होता तर 1/2. याचं काय करायचं आपल्याला रेसिप्रोकल करायचं. मग रेसिप्रोकल करून घ्या 1/R2 करा इज इक्वल टू 1/R. का रेसिप्रोकल कारण इक्वेशन 4 मध्ये तसं दिलेलं आहे, ठीक आहे. 1/R आणि याचं काय करायचं रेसिप्रोकल 1 प्लस 2l अपॉन आर कॉस थिटा रेस टू 1/2 आहे. जर त्याचं रेसिप्रोकल केलं तर रेस टू मायनस 1/2 होणार, कळलं का नाही. आधीचं जे स्टेप केलेलं तेच. मग या ठिकाणी आपण काय करू याला इक्वेशन नंबर 5 कन्सिडर करू, ठीक आहे. आता या ठिकाणी यूज करायचं परत बायनॉमियल थेरम आपण या ठिकाणी यूज करणार आहे. अगेन बाय युझिंग बायनॉमियल थेरम. ओके आधी मी फॉर्म्युला लिहितो आणि त्यानंतर मग आपण याला अरेंज करून घेऊ. a प्लस बी ब्रॅकेट रेस टू n असेल तर a रेस टू n नंतर n डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल a ची पॉवर 1 ने कमी करा b ची 1 ने वाढवा प्लस n आणि a ची जी पॉवर आहे ती त्याला मल्टिप्लाय करा 2 टर्म आल्या म्हणून डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल a ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा a रेस टू n मायनस 2 आणि b ची पॉवर 1 ने आणखीन वाढवा b रेस टू 2. या प्रकारे कंटिन्यू करू शकता. पुढे जर घेतलं पुढचं टर्म येईल n मायनस 1 n मायनस 2 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल a रेस टू n मायनस 3 आणि b क्यूब. असं तुम्हाला कंटिन्यू करायचं कंटिन्यू करा.
पण याच्यामध्ये हायर पॉवर टर्म तुमची निग्लेक्ट होती, म्हणून मी पुढची टर्म लिहायची काय गरज नाही, पहिल्या 2 टर्म लिहिल्या तरी चालून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. आता आपली जी टर्म आहे याचा आपल्याला फाईन करायचं, म्हणजे काय आलं तर 1 + 2l डिवायडेड बाय r आणि राहिला cos थिटा रेश टू आहे तुमचा -1/2. आता a म्हणजे 1 आहे, b म्हणजे 2l डिवायडेड बाय r cos थिटा आहे आणि n म्हणजे -1/2 आहे. मी इथे आपण पुट करू, a म्हणजे 1 आणि 1 रेश टू पॉवर किती आहे -1/2 प्लस आहे या ठिकाणी राहिला -1/2 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल म्हणजे 1. a म्हणजे 1 त्याची पॉवर 1 ने कमी करायचं म्हणजे तो भेटेल तुम्हाला -3/2 आणि b ची पॉवर 1 ने वाढवायचं आणि b म्हणजे इथं प्लस आहे, आधीच्या मायनस होता तर हा प्लस आहे, तर तेवढी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. तर 2l डिवायडेड बाय r आणि राहिला तुमचा cos थिटा राहिला. क्लिअर आहे. त्याची पॉवर 1च आहे, 1 द्यायची काही गरज नाहीये. पुढे आपला आहे n म्हणजे किती -1/2 आणि n-1 म्हणजे तो किती तर -3/2. त्याला डिवाइड करायचं 2 फॅक्टोरियल म्हणजेच 2. a ची पॉवर 1 ने आणखीन कमी करा म्हणजे 1 रेश टू किती भेटेल -5/2 आणि b ची पॉवर 1 ने वाढवा म्हणजेच काय भेटेल तर 2l डिवायडेड बाय r आणि हा भेटला तुम्हाला cos थिटा त्याची पॉवर 2 आणि पुढे डॉट 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 तुम्ही पुढे एक्सटेंड करू शकता. ओके. पुढे काय केलं तर त्याला एक्सटेंड केलं, या प्रकारे कंटिन्यू होणार. पण तुम्हाला माहिती आहे l डिवायडेड बाय r, l खूप छोटा आहे, r त्याच्या कंपॅरिझन मध्ये मग बराच मोठा आहे, म्हणजे ती रेशिओ खूपच छोटा येणार आहे आणि त्याचा स्क्वेअर केला क्यूब केला तर आणखीन कमी होणार आहे, म्हणजे ती लास्टची जी टर्म आहे ती काय करू डायरेक्टली निग्लेक्ट करून टाकू. ठीक आहे. मग इथं त्याच्या आधी एक स्टेटमेंट टाका, ऍज l इज व्हेरी व्हेरी लेस दॅन r देअरफॉर निग्लेक्ट हायर पॉवर टर्म्स ऑफ l/r. l/r ची हायर पॉवर टर्म काय करायचं निग्लेक्ट करून टाकायचं. मग काय भेटेल बघा, देअरफॉर इन ब्रॅकेट 1 + 2l डिवायडेड बाय r cos थिटा रेश टू काय -1/2 इज इक्वल टू 1 रेश टू तुम्ही काय करा, आन्सर काय येणार आहे 1. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, तो काय आला तर मायनस, आरायला 1/2 डिवायडेड बाय 1 काही गरज नाही. 1 रेश टू काय करा आन्सर तेच आणि ही टर्म ऍज इट इज राहिली, ती म्हणजे काय तर 2l डिवायडेड बाय r cos थिटा त्याची पॉवर 1 आहे आणि पुढची जी टर्म आहे ती हायर पॉवर टर्म आहे l/r ची, ती निग्लेक्ट होणार, त्याच्या पुढची पण निग्लेक्ट होणार, त्याच्या पुढची पण निग्लेक्ट होणार. जेवढ्या पण पुढच्या टर्म आहे ते आपण निग्लेक्ट करून टाकलं. त्याच्या आधी हा 2 आणि इथला 2 काय आला तर कॅन्सल. मग इक्वेशन काय आलं 1 - l डिवायडेड बाय r आणि हा झाला तुमचा cos थिटा. ही कोणाची व्हॅल्यू झाली तरी झाली 1 + 2l डिवायडेड बाय r cos थिटा रेश टू -1/2. बघा याचं जर तुम्ही बायनॉमियल थेरम घेतलं ना, इथं प्लस साइन आहे आणि हा 2 आहे ना, ते चेंज करून टाकायचं, 2 काढून टाकायचा आणि प्लस असेल तर मायनस करून टाकायचं, मायनस असेल तर प्लस, डायरेक्ट आन्सर. क्लिअर आहे. पण हा 2 काढून टाकायचा. तर एवढं सोपं, म्हणजे तुम्ही एवढी मोठी प्रोसेस नाही केली. ओके. किंवा बरं डायरेक्टली लिहिलं तुम्ही बाय युझिंग बायनॉमियल थेरम, तर एवढं न लिहिता तुम्ही डायरेक्टली या स्टेपवरती जम्प करू शकता. ठीक आहे. तर डायरेक्टली जम्प केलं तरी चालेल, काही अडचण नाही. आता झालं तुमचं या दोन्ही व्हॅल्यू झाल्या. आता हे काय करू तर आपण इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन नंबर 5 बिकम्स, ओके, इक्वेशन 5 काय भेटणार आहे तर तो आहे तुमचा 1/r2 इज इक्वल टू 1/r आणि या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू आली ती इथं आलेली आहे ती टाकून देऊ 1 - l डिवायडेड बाय r आणि हा झाला तुमचा cos थिटा, ब्रॅकेट कम्प्लीट. हे झालं तुमचं नवीन इक्वेशन. ठीक आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये पुट करणार आहे तर याच्या आधीचं पोटेन्शियल जे भेटलंय बी पॉईंट मुळे सी पॉईंटला, कळलं का नाही, त्याच्यामध्ये आपण हे काय करू तर पुट करून टाकू. मग आता पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला, पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू चार्ज -q मुळे सी पॉईंटला किती पोटेन्शियल डेव्हलप झालं, त्याला आपण इक्वेशन नंबर 4 कन्सिडर केलं. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करून देऊ. देअरफॉर अगेन इक्वेशन नंबर 4 बिकम्स, इक्वेशन 4 आहे तुमचं पोटेन्शियल ऍट पॉइंट बी आणि इथं मायनस साइन आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आधी लिहून दिलेलं आहे, तर ते बघा तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर q डिवायडेड बाय r2 आहे, बरोबर की नाही, आणि r2 ची व्हॅल्यू आपल्याला इथं भेटलेली ती पुट करून टाकू. ती आहे तुमचं 1/r इन ब्रॅकेट 1 - l डिवायडेड बाय r. कळलं, पोटेन्शियल आपण या ठिकाणी पुट केलं आणि याला फक्त अरेंज करून घेऊ. मग पोटेन्शियल ऍट पॉइंट बी इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी राहिला q डिवायडेड बाय r इन ब्रॅकेट 1 - l डिवायडेड बाय r cos थिटा. हे झालं तुमचं नवीन इक्वेशन. ओके.
तर याला काय करू आपण इक्वेशन नंबर 6 कन्सिडर करू. याला इक्वेशन नंबर 6 या ठिकाणी आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके, तर या प्रकारे आपण पोटेन्शियल दोन्ही पॉईंटचं फाईंड केलेलं आहे. पण आपल्याला कोणत्या पॉईंटला या दोघांमुळे सी पॉईंटला किती डेव्हलप होणार आहे ते फाईंड करायचं. मग या दोघांमुळे घेतलं तर या दोन्ही पोटेन्शियलचे आपल्याला काय करावं लागेल तर ऍडिशन करावं लागेल. ठीक आहे, मग आपल्याला टोटल पोटेन्शियल भेटेल ऍट पॉईंट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू अँड मायनस क्यू ऍट पॉईंट ए अँड बी. ए आणि बी पॉईंटचं दोन्ही ठिकाणचं पोटेन्शियल आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे, सी पॉईंटला पोटेन्शियल फाईंड करायचं आहे सी पॉईंटला ड्यू टू चार्ज ऍट पॉईंट ए अँड बी, म्हणजे प्लस चार्ज आणि मायनस चार्जमुळे. ठीक आहे, पोटेन्शियल टोटल पोटेन्शियल म्हणू. टोटल पोटेन्शियल at point C due to charge plus Q and minus Q is. ओके, टोटल पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं आहे कशामुळे तर प्लस क्यू चार्जमुळे आणि मायनस क्यू चार्जमुळे किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते आपण या ठिकाणी फाइंड करणार आहे. ठीक आहे, बघा आता मग तर टोटल पोटेन्शियल घेतलं कोणत्या पॉईंटला फाइंड करायचं आपल्याला सी पॉईंटला, आणि आकाशापासून बनलेला आहे तर ए पॉईंटला असलेल्या चार्जमुळे, आणि दुसरा म्हणजे काय तर बी पॉईंटला असलेल्या चार्जमुळे. ठीक आहे, आता इक्वेशन नंबर 3 जर बघितलं तुम्ही तर पोटेन्शियल ऍट पॉईंट ए भेटेल, आणि इक्वेशन नंबर 6 जर बघितलं तर पोटेन्शियल ऍट पॉईंट बी भेटेल. तर आपण ती व्हॅल्यू पुट करून टाकू. तर पोटेन्शियल ऍट पॉईंट ए याचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज काय क्यू, क्यू डिवायडेड बाय आर, आणि ब्रॅकेट मध्ये 1 प्लस एल डिवायडेड बाय आर कॉस थिटा. ओके, आणि प्लस इथलं पोटेन्शियल घ्यायचं आपल्याला बी पॉईंटचं, आणि बी पॉईंटचं पोटेन्शियल इथं आहे आणि तो आहे -1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज तुमचा क्यू डिवायडेड बाय आर, आणि परत ब्रॅकेट मध्ये आहे 1 मायनस एल डिवायडेड बाय आर कॉस थिटा, ब्रॅकेट कम्प्लीट, आणि या स्क्वेअर ब्रॅकेट पण कम्प्लीट. ओके, आता हे दोन्ही इक्वेशन कुठून लिहिलं तर फ्रॉम इक्वेशन 3 आणि इक्वेशन नंबर 6 जे आपलं फायनल इक्वेशन होतं. ठीक आहे, इक्वेशन नंबर फ्रॉम इक्वेशन 3 and 6. ओके, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 6 वरून आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. आता पुढे बघा या सर्व टर्म मध्ये काय आता इथं प्लस साईन इथे मायनस साईन आहे तर ते मायनस साईन होणार. ठीक आहे, पण त्याच्या आधी ते मायनस साईन लिहिण्यापेक्षा आपण काय करू तर डायरेक्ट कॉमन घेऊन टाकू. ठीक आहे, कॉमन काय येणार आहे तर कॉमन येईल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, आणि काय येईल तर क्यू डिवायडेड बाय आर हा कॉमन आला. ठीक आहे, मग इथं अनकॉमन करायला 1 प्लस एल डिवायडेड बाय आर कॉस थिटा. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, काय होणार आहे मायनस होणार आहे. मायनस जर झाला इथे सर्व साईन चेंज होणार, मग त्याला ब्रॅकेट मध्ये टाका. ही टर्म मी कॉमन घेऊन टाकलेली काय 1 मायनस एल डिवायडेड बाय आर कॉस थिटा, ब्रॅकेट कम्प्लीट ऍज वेल एज स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता मायनस साईन आहे, इथले साईन काय करा तर चेंज करून टाका, या पूर्ण ब्रॅकेटचे साईन चेंज होऊन जातील. मग भेटेल इक्वेशन 1/4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय आर, आणि ब्रॅकेट मध्ये लिहिणार 1 प्लस एल डिवायडेड बाय आर कॉस थिटा. मायनस साईन द्या, -1 होणार आहे, मायनस मायनस का होणार आहे प्लस, आणि आज आला एल डिवायडेड बाय आर, आणि आज आला तुमचा कॉस थिटा. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केला हा +1 आहे आणि हा -1 आहे, कॅन्सल झाला, आणि हे दोन टर्म राहिल्या दोघांची काय होणार तर ऍडिशन. मग झाला 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू डिवायडेड बाय आर, आणि या दोघांची ऍडिशन केलं तर हा भेटेल 2L अपॉन आर इंटू करायला तर तुमचा कॉस थिटा. क्लिअर आहे. आता पुढे अजून याला मॉडिफाय करता येईल आपल्याला. द प्रोडक्ट ऑफ चार्ज आणि लेंथ ऑफ डायपोल याचा जो प्रोडक्ट असतो याला काय म्हटलं तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. मग आपण त्याच प्रकारे याला अरेंज करायचा प्रयत्न करू. 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, आणि या ठिकाणी काय घेतलं क्यू इंटू 2L, त्याला डिवाइड केलं आर इंटू आर काय झाला तर आर स्क्वेअर झाला, राईट. आर इंटू आर आर स्क्वेअर, आणि या दोघांचा प्रोडक्ट घेतला, आणि या ठिकाणी राहिला तुमचा कॉस थिटा. क्यू इंटू 2L काय असतं पी असतं, राईट ना. क्यू इंटू 2L काय असतं तर पी असतं. आता सपोज याला मी काय घेतलं तर वेक्टर मध्ये कन्वर्ट करून घेतलं तरी चालेल, वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल, किंवा जनरल इक्वेशन लिहा नंतर तुम्ही वेक्टर मध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, मग काय भेटेल बघा 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट क्यू इंटू 2L इज पी. पी मीन्स इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, आणि डिवायडेड आलं त्याला आर स्क्वेअर, आणि इंटू करायला तर तुमचा cos theta, where P is electric dipole moment and electric dipole moment is the product of charge, magnitude of charge, one of the charge,
अँड लेंथ ऑफ डायपोल आज आला तुमचा इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल. तर डायपोल मध्ये इतकं पोटेन्शियल डेव्हलप होतं. हा जनरल फॉर्म्युला आहे. याला परत आपण मॉडिफाय करणार आहे, ऍक्सिस वरती घेणार आहे आणि दुसरं इक्वेटर वरती घेणार आहे आणि तिसरं म्हणजे काय याला वेक्टर मध्ये पण कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आपण टोटल पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड करू शकतो. काय करायचं आपल्याला, हे फायनल इक्वेशन आलं. आता आपण वेक्टर मध्ये याला रूपांतर करू, कन्वर्ट करून टाकू. ठीक आहे. मग पुढे काय केलं तर मी हा जो पोटेन्शियल आहे कोणत्या पॉईंटचा, सी पॉईंटचा, तर त्याचा फॉर्म्युला लिहून टाकला 1/4πε0. या ठिकाणी P डिवायडेड बाय R स्क्वेअर होता. मी याला काय केलं तर अजून मॉडिफाय केलं, R ने मल्टिप्लाय करून घेतलं आणि R ने डिवाइड केलं. R स्क्वेअर आहे, R ने डिवाइड केलं तर R चा काय झाला, क्यूब झाला, राईट ना. आणि या ठिकाणी काय असेल तर तुमचं कॉस थिटा असेल. बघा आज आला तुमचा मॅग्निट्यूड मध्ये, बरोबर की नाही. पी म्हणजे असं असेल तुमच्याकडे दोन वेक्टर असतात, ए बार डॉट बी बार. याचा आन्सर काय येतं, ए बी कॉस थिटा, बरोबर की नाही. आता हे दोन वेक्टर आहेत, बरोबर की नाही, आणि त्याच्यामध्ये कॉस थिटा आहे म्हणजे या दोघांमध्ये जो घेणार आहे तो कोणता असणार तर डॉट प्रोडक्ट. पी असेल तुमचं इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, आर का असेल तर तुमचं रेडियस वेक्टर म्हणा किंवा पोझिशन वेक्टर. तो काय करतो, त्या पार्टिकलची पोझिशन रिप्रेझेंट करतो, राईट ना. मग जर सपोज तुम्ही कॉस थिटा इथून काढून टाकला तर या दोघांमध्ये काय येणार तर डॉट प्रोडक्ट येणार, बरं की नाही. पण वेक्टर मध्ये येणार आणि डॉट प्रोडक्ट तुम्हाला घ्यावं लागेल. मग पोटेन्शियल ऍट पॉईंट सी हा जो फॉर्म्युला आहे तो काय येणार तर 1/4πε0. या दोघांमध्ये जर वेक्टर घेतला पी बार डॉट का असेल तर तुमचा आर बार इंटू काय होतं आर क्यूब कॉस थिटा इथून कॅन्सल झाला. दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट सी ड्यू टू प्लस क्यू अँड मायनस क्यू चार्ज इन इलेक्ट्रिक वेक्टर फॉर्म. ठीक आहे. तर हा वेक्टर फॉर्म मध्ये तुमचं काय आलं तर इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी आलेला आहे. अजून एक करता येईल तुम्हाला, याला युनिट वेक्टर मध्ये पण कन्वर्ट करता येईल. व्हॉट इज युनिट वेक्टर, उज मॅग्निट्यूड इज 1. म्हणजे सपोज आर बार हा आर कॅप काय घेतला मी, युनिट वेक्टर घेतला. मग एक वेक्टर घेतला आणि त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं, म्हणजे हा 3 वेक्टर घेतला सपोज आणि 3 ला मी डिवाइड केलं तर याचा आन्सर 1 येणार, युनिट वेक्टर येणार, कळलं का नाही. मग 1 कॅप येतो. सेम व्हॅल्यूला सेम त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर वेक्टर मध्ये येतं, पण त्याची व्हॅल्यू किती असते तर 1. व्हॉट इज युनिट वेक्टर, अ वेक्टर उज मॅग्निट्यूड इज 1 अँड हॅव्हिंग पर्टिक्युलर डायरेक्शन. तर याला आपण काय करू तर युनिट वेक्टर मध्ये कन्वर्ट करून टाकू. मग VC इज इक्वल टू काय असेल तर 1/4πε0. मग राहिला पी बार आणि राहिला आर बार आणि याला काय केलं तर मी आर स्क्वेअर इंटू आर केलं. आर बार डिवायडेड बाय आर काय असेल तर युनिट वेक्टर असेल. मग त्या केसमध्ये VC इज इक्वल टू काय भेटेल तर 1/4πε0. तर आर आहे तुमचा पी बार, याचं आन्सर आलं तुमचं आर कॅप आणि डिवायडेड काय असेल तर आर स्क्वेअर, वेअर आर कॅप इज इक्वल टू आर बार डिवायडेड बाय आर. हे झालं तुमचं युनिट वेक्टर. ओके. युनिट वेक्टर ऑफ पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टरचं युनिट वेक्टर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. या टर्म मध्ये तुम्ही काय करू शकता तर रिप्रेझेंट करू शकता. एक तुमचं स्केलर फॉर्म मध्ये पण झालं आणि वेक्टर मध्ये पण. वेक्टर मध्ये तुम्ही कसं रिप्रेझेंट केलं तर वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी मी या ठिकाणी त्याला रिप्रेझेंट केलेलं. एक डायरेक्टली रेडियस वेक्टरच्या टर्म मध्ये आणि दुसरं काय तर युनिट वेक्टरच्या टर्म मध्ये काय केलं तर याला रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके. केस यू केसेस त्यात आपल्याला फर्स्ट केस या ठिकाणी डिस्कस करायचंय. काय, पोटेन्शियल फाइंड करायचं एक ऍक्सिस वरती आणि दुसरं इक्वेटर वरती. ठीक आहे. मग पहिला आपण ऍक्सिस घेऊ. पोटेन्शियल, माईक बंद राहू द्या. पोटेन्शियल ऍट अन ऍक्सियल पॉइंट, ऍक्सियल पॉइंट घ्यायचं आपल्याला, ऍक्सिस वरती घ्यायचं ऍक्सियल पॉइंट. आता याच्यामध्ये 2 पॉईंट असेल. ऍक्सिस म्हणजे काय तर बघा, हा एक चार्ज आहे, या ठिकाणी आपण प्लस क्यू घेतला होता आणि या ठिकाणी दुसरा एक चार्ज घेतला होता मायनस क्यू घेतला होता, बरं का नाही. आणि याच्यापासून जर मी एक लाईन जर पास केलं तर त्याला काय म्हटलं जातं तर ऍक्सिस म्हटलं जातं, राईट ना, याला ऍक्सिस. आता बघा या ऍक्सियल पॉईंट कडे जर घेतला म्हणजे हा जो डायपोल मोमेंट आहे तर या ठिकाणी आपण ओरिजिन घेतला होता आणि इथं अँगल होता आपला थिटा, बरोबर का नाही. आणि हा 2 प्रकारे घेऊ शकतात तुम्ही. हा जर तुम्ही इकडे घेतला थिटा कडून मेजर केला जातो तर या डायपोल पासून तर इथपर्यंत अँगल थिटा मेजर केला जातो. आता ऍक्सिस वरती घेतला तर इकडे घेणार आपण, बरं का नाही. म्हणजे टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर हा जो अँगल आहे थिटा, तर हा थिटा किती राहणार तर 0 डिग्री राहणार, राईट. आणि आज जर लाईन जर तुम्ही कुठे घेतला तर या साईडला घेतला म्हणजे कुठे मायनस क्यू कडे, तर इथून इथपर्यंत अँगल मेजर करावा लागेल. मग त्याच केसमध्ये थिटा किती असणार तर 180 डिग्री राहणार, बरं का नाही. मग याच्यात परत 2 पॉईंट असणार, बरं का नाही. पोटेन्शियल ऍट अन ऍक्सियल पॉईंट, ऍक्सियल पॉईंट वरती घेतलं तर याचे परत तुम्हाला काय घ्यावं लागेल तर 2 पॉईंट या ठिकाणी डिस्कस करावं लागेल.
एक टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरं कोणतं तर टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज. या प्रकारे आपल्याला डिस्कस करायचं, जे ऑलरेडी मी आता तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. ओके, मग पहिले घेऊ आपण टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज. मग त्यातला पहिला पॉइंट टुवर्ड्स चार्ज प्लस क्यू. तर या केसमध्ये थिटा किती असणार आहे, तर थिटा असणार तुमचा 0 डिग्री. मग त्या केसमध्ये जर तुम्ही पोटेन्शियल फाइंड केलं, पोटेन्शियल ऍट पॉइंट सी, याचा फॉर्म्युला आपण घेतलेला आहे 1/4 एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी आहे P इंटू R डिवायडेड बाय R क्यूब. नाही तर मग P कॉस थिटा घेतलं तरी चालेल, P डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि इंटू काय होता तुमचा कॉस थिटा. थिटा किती येतात 0 डिग्री, राईट. कॉस थिटा किती येतात 0 डिग्री. कॉस 0 किती असतो तर 1 असतो. मग पोटेन्शियल ऍट पॉइंट सी इज इक्वल टू ऍट पॉझिटिव्ह साईडला, ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज कडे म्हणतो असेल 1/4 एप्सिलॉन नॉट P डिवायडेड बाय R स्क्वेअर. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 डिग्री इज इक्वल टू 1. मग ऍक्सियल पॉईंट वरती घेतला, मग VC काढण्यापेक्षा मी काय करतो तर V ऍक्सिस करतो, चालेल. पॉझिटिव्ह ऍक्सिस केलं तर चालेल किंवा ऍक्सियल म्हटलं तरी चालेल. तर VC काढून टाकतो आणि तिथं काय करतो तर ऍक्सियल पॉइंटला तुमचं काय असणार तर इतकं पोटेन्शियल असेल पण टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. आणि त्याच्यात बी पॉइंट घ्यायचा, तो कुठे घ्यायचा तर टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज, टुवर्ड्स चार्ज मायनस क्यू. तर त्या केसमध्ये जो थिटा राहणार आहे तो थिटा किती राहणार तर 180 डिग्री राहणार, ठीक आहे. थिटा इज इक्वल टू करायचं तर 180 डिग्री राहील. आता 180 डिग्री जर टाकला तर V ऍक्सियल भेटेल आपल्याला, पोटेन्शियल ऍट ऍक्सियल पॉइंट तो भेटेल 1/4 एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी भेटेल P डिवायडेड बाय R स्क्वेअर. कॉस थिटा किती तर 180 डिग्री. कॉस 180 असतो -1, मग राहिला 1/4 एप्सिलॉन नॉट आणि राहिला P डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि याची व्हॅल्यू झाली तुमची -1. इथं टाका वाटतं सर कॉस 180 डिग्री इज इक्वल टू -1, तो -1 पुढे लिहून टाका. -1 डिवायडेड बाय करायला तर 4 एप्सिलॉन नॉट राहिला तुमचा P डिवायडेड बाय R स्क्वेअर. P डिवायडेड बाय R स्क्वेअर आकाराला तो तुमचा ऍक्सियल. मग याच्यामध्ये दोन कंडिशन, जर तुम्ही इकडे घेतलं कुठे टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर प्लस घ्यायचा आणि टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज घेतला तर त्या केसमध्ये मायनस येणार आहे, तर तेवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे पोटेन्शियल ऍट द ऍक्सियल इन जनरल जर घेतलं पोटेन्शियल ऍट द ऍक्सियल पॉईंट तर तो काय घेता येईल प्लस ऑर मायनस, ते तुम्हाला डिसाईड करावं लागेल, ठीक आहे. मग आपण लास्ट पॉईंट देऊन टाकू. देअरफॉर पोटेन्शियल कुठे ऍट अन ऍक्सियल पॉइंट at an axial point is. तर पोटेन्शियल जर घेतलं ऍक्सियल पॉइंट वरती तर तो भेटेल तुम्हाला प्लस किंवा मायनस. प्लस टुवर्ड द पॉझिटिव्ह चार्ज आणि मायनस कधी तर टुवर्ड द निगेटिव्ह चार्ज. आणि याचं पोटेन्शियल भेटणार आहे 1/4 एप्सिलॉन नॉट आणि हा भेटेल P डिवायडेड बाय R स्क्वेअर. आला तुमचा जनरल फॉर्म्युला. तर दोन्ही केसमध्ये आपण इतकं पोटेन्शियल दोन्ही केस मी या ठिकाणी कंबाईन केलेले आहे. पोटेन्शियल at a point on a equator. सेकंड केस घ्यायची, ठीक आहे. तर आता इक्वेटर वरती जर घेतलं तर इक्वेटर वरती आपल्याला जो अँगल भेटणार तो किती भेटेल तर 90 भेटेल, ठीक आहे. ऍट इक्वेटर थिटा इज इक्वल टू किती असेल तर 90 डिग्री. आणि आपल्याला पोटेन्शियलचा माहिती, पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. आणि हा जो पोटेन्शियल आहे इक्वेटर वरती घ्यायचं त्याला VQ करतो आणि याचा फॉर्म्युला आहे 1/4 एप्सिलॉन नॉट P डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि इंटू कॉस थिटा. थिटा किती तर 90 डिग्री. कॉस 90 डिग्री असतो 0. मग 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय ना तर 0च येणार, ठीक आहे. मग भेटेल 1/4 एप्सिलॉन नॉट आणि हा भेटला तुम्हाला P डिवायडेड बाय R स्क्वेअर आणि याची व्हॅल्यू झाली 0 आणि टोटल टर्म काय ना तर 0. कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0. मग या प्रकारे आपण सगळ्या पॉईंट वरती फाईंड केलं. पहिलं आपण इन जनरल फाईंड केलं, मधलं दोघांच्या मध्ये फाईंड केलं आणि त्याच्यानुसार मग थिटा आपल्याला माहिती आहे आणि त्या थिटानुसार मग इक्वेटर वरती किती असणार आणि ऍक्सिस वरती किती असणार. पण ऍक्सिस वरती परत दोन पार्ट केले आपण.
एक टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज आणि एक घेतला टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज, तर त्यानुसार पण तुमचं पोटेन्शियल चेंज होणार. ओके, पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस, खूप सारे चार्जेस असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असेल तो फाइंड करायचा आहे. मग नेक्स्ट टायटल इलेक्ट्रोस्टॅटिक और इलेक्ट्रिक दोन्ही चालेल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. ओके, सिस्टीम ऑफ चार्जेस जर असेल तर त्यामध्ये किती इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल या ठिकाणी डेव्हलप होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. एकदम सिंपल डेरिव्हेशन आहे. सपोज मी काय घेतला तर पॉईंट घेतला, कोणताही पॉईंट घेतला आणि हा प्लेन मध्ये घेतला. ठीक आहे, सपोज तो पॉईंट कोणता घेतला तर पी हा एक पॉईंट घेतला आणि या सिस्टीम मध्ये मी पहिला चार्ज घेतला किती डिस्टन्स वरती तर R1 इतक्या डिस्टन्स वरती फर्स्ट चार्ज घेतला फ्रॉम पॉईंट पी पासून त्याचं तो पॉईंट घेतला आणि याचं जे डिस्टन्स असणार ते किती असणार तर R1 इतकं त्याचं डिस्टन्स असणार. ठीक आहे, मग या चार्जमुळे पी पॉईंटला किती पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी फाइंड करू पोटेन्शियल ऍट पॉइंट पी. कोणत्या पॉइंटला तर पी पॉइंटला, कोणामुळे ड्यू टू चार्ज क्यू, ड्यू टू चार्ज Q1. ओके, Q1 मुळे किती पोटेन्शियल डेव्हलप होणार ते आपल्याला फाइंड करायचं. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, तर याला 1 कन्सिडर करू. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज काय तुमचा Q1 आणि जे डिस्टन्स आहे ते किती आला तर R1 झाला. ठीक आहे, आता मी या सिस्टीम मध्ये आणखीन एक चार्ज घेतला, सपोज तो चार्ज या ठिकाणी असेल कुठेतरी. ठीक आहे, तो चार्ज काय घेतला तर मी Q2 घेतला आणि याचं जे डिस्टन्स आहे ते काय घेतलं तर R2 घेतलं. सिमिलरली आपल्याला काय करायचं पोटेन्शियल फाइंड करायचं ऍट पॉइंट P ड्यू टू चार्ज आता Q2. आणि आता आणखीन एक चार्ज घेऊ आपण, सपोज तो जो आहे या P पॉइंटला किती डिस्टन्स वरती असेल तर R3 इतका आणि त्याचा जो चार्ज आहे तो काय घेतला तर Q3 इतका घेतला. असे खूप सारे चार्जेस घ्यायचं. आता डायरेक्टली आपण n नंबर ऑफ चार्ज घेऊ. सपोज या ठिकाणी तो चार्ज असेल आणि P पॉईंट पर्यंत त्याचं जे डिस्टन्स आहे ते Rn असेल आणि चार्ज किती असेल तर Qn असेल. मग आपण सिमिलरली फाइंड करून घेऊ, सर्वांसाठी आता फाइंड करून घेऊ. सिमिलरली पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू चार्जेस. आता खूप सारे चार्जेस घेणार ड्यू टू चार्जेस. मग पहिला चार्ज जो आहे तो झालेला ऑलरेडी. मग आपण सेकंड घेऊ Q2, Q3, Q4 आणि लास्ट वन घेऊ आपण काय तर Qn इज. ओके, तर याच्या सर्वांचं आपलं काय करायचं पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड करायचं. मग सेकंड याच्यासाठी घेतला तर V2 आणि V2 किती असणार आहे तर तो असणार आहे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज आहे तुमचा Q2 त्याला डिवाइड करायचं R2 ने. तिसरा नंबरचा असेल तर V3 त्याचा फॉर्म्युला असेल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. चार्ज किती Q3 आणि त्याचा डिस्टन्स किती घेतला R3. ते काय सारखं नाही, कुठे राहू शकतं ते, कळलं का नाही. मग तुम्ही कुठे घेऊ शकता. आता डायरेक्टली शेवटचं घेऊन टाकू आणि तो काय घेतला तर Vn पोटेन्शियल ड्यू टू चार्ज n नंबर ऑफ चार्ज जर घेतला त्याच्यामुळे किती पोटेन्शियल डेव्हलप होणार तो फाइंड करायचा आहे. आणि याचा जो फॉर्म्युला असेल तो काय असेल 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि चार्ज किती आहे तर Qn डिवायडेड बाय Rn आगा झाला तर तुमचा पोटेन्शियल झाला. ठीक आहे, मग सर्व जेवढे चार्जेस आहेत त्या सर्वांमुळे काय घेतलं आपण पोटेन्शियल या ठिकाणी फाइंड केलं. आता काय करायचं आपल्याला टोटल पोटेन्शियल किती डेव्हलप होणार या पॉईंट वरती P पॉईंट वरती ड्यू टू ऑल द चार्जेस. मग काय करावं लागेल या सर्वांची आपल्याला सम करावं लागेल, बरं का नाही, बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. तर ते आपण याच्या पुढे कंटिन्यू करू. आता घेऊ आपण टोटल पोटेन्शियल इज गिवन बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. टोटल पोटेन्शियल at point P is given by superposition principle. सुपरपोजिशन प्रिन्सिपल मध्ये सर्व पोटेन्शियलची काय करणार आता ऍडिशन, सर्व टर्मची ऍडिशन केली जाते. मग आपल्याला टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं, मग तो V घेणार आहे. मग पहिल्या चार्जमुळे पोटेन्शियल V1, दुसऱ्यामुळे V2, तिसऱ्यामुळे V3 आणि असं nth नंबर आहे तो काय घेतला तर आपण Vn घेतला. मग V झाला पहिल्या
चार्जमुळे जे पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे ते असेल 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि चार्ज काय आहे Q1 डिवायडेड बाय R1. सिमिलरली दुसऱ्या याच्यासाठी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज आहे तुमचा Q2 डिवायडेड बाय R2. तिसऱ्यासाठी 1/4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज असेल तुमचा Q3 डिवायडेड बाय R3. आता शेवटचं घ्यायचं आणि शेवटचा जो आहे तो आहे तुमचा 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट चार्ज आहे तुमचा N आणि डिस्टन्स आहे RN. क्लिअर आहे. आता या सर्व टर्म मधून कॉमन येणार आहे आणि कॉमन काय येणार आहे तर 1 डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि अनकॉमन काय राहिलं तर तो राहिला Q1 डिवायडेड बाय R1. दुसऱ्या याच्यात Q2 डिवायडेड बाय R2. तिसऱ्या याच्यात राहील तुमचा Q3 डिवायडेड बाय R3 आणि शेवटचं जर घेतलं तर तो असतं तुमचा Qn डिवायडेड बाय RN. आता या ठिकाणी हा जो प्रोडक्ट डिव्हिजन आहे यांचं Q आणि R चं जे डिव्हिजन आहे त्या सर्वांची सम आहे, बेरीज आहे. राईट, माईक बंद करा. आणि जर त्यांची ऍडिशन जर असेल, त्यांची जर ऍडिशन असेल, माईक बंद करायला सांगितलं. अरे माईक बंद करायला लावला. कोण आहे, समजत नाही का मराठी? हा, तर Q डिवायडेड बाय R याचं काय तर डिव्हिजन आहे आणि त्या डिव्हिजनची काय तर या ठिकाणी ऍडिशन आहे, बरोबर की नाही? मग आपण त्या सर्वांची काय करू तर समेशन रिपेअरिंग करू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी काय घेतलं आपण समेशन घेतलं. कोणाचं समेशन घ्यायचं? या दोघांचा डिव्हिजनचा Q डिवायडेड बाय R. पण हा चेंज होतोय 1 पासून तर N पर्यंत, बरं की नाही? मग या ठिकाणी सफिक्स घेऊ आपण I अँड दिस I चेंजेस फ्रॉम 1 टू N. ओके, मग झालं तुमचं टोटल पोटेन्शियल ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. खूप सारे चार्जेस जर असेल सिस्टीम मध्ये आणि एका पॉइंटला आपल्याला फाईन करायचं असेल तर या प्रकारे सर्व चार्जेसची तुम्हाला काय करता येईल तर पोटेन्शियल फाईन करता येईल आणि त्या सर्वांची सम काढून तुम्ही पोटेन्शियल त्या पॉइंटला फाईन करू शकता. ओके.